नमस्कार. मी आज रामभूमीमध्ये आले अयोध्येला. असं वाटतं की सर्वांना काहीतरी शेअर करावं म्हणून आज हा व्हिडिओ करत आहे, नाही का. रामाची भूमी म्हणजे खूपच अप्रतिम आणि आता आल्यानंतर तर असं सगळं एक एक रामाच्या पूर्वीच्या काळचं आठवायला लागलं. कारण आपण बघितलं तर आपल्याकडे सगळीकडे लाल माती दिसली, पण इथे मला पांढरी माती दिसली. सगळी विशुद्धतेचीच भावना ना, सगळीकडे शुद्ध होता रामाचं दर्शन. आणि म्हणून असं आठवलं की कसे राहत असतील ना दशरथाचे सर्व 4 पुत्र, 4 सुना, 3 पत्नी आणि अप्रतिम असं कुटुंब सगळं आठवायला लागलं. त्यांना भेटण्यासाठी इतक्या लोकांची गर्दी की लोकांना प्रत्येकाला असं वाटायला लागलं की आता ह्या मंदिरात जाऊन भेट द्यावीच. आणि खरोखरच तसंच आहे ते, कारण रामांनी आपल्या सर्वांसाठी किती संस्कृतीसाठी काम केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की वानरांमध्ये सुद्धा त्यांनी आपले विचार संस्कृतीचे दिले. आणि अशा प्रकारे इथं आल्यानंतर मला एक रामाचे सगळे गुण आठवायला लागले की किती धैर्यशीलपणा, सहनशीलपणा, मनात येईल ते कसे शांततेने संपादन करणं, विरक्ती. नंतर आपल्याला माहिती आहे की वनवास घडला, त्याच्यानंतरच्या सगळ्या परिस्थितीत राम कसे निघाले. इथं आलं ना की ह्या जन्मभूमीवरती एक रामाचं इतकं सगळं आठवायला लागलं की खरोखरच आपण रामरक्षा म्हणतो त्याच्यामध्ये नाही अयोध्येला यायचा लवकर प्रसंग आला तरी मला असं वाटतं की मैत्रिणींनो, आपण 1 ते 10 श्लोक जे आहेत, शिरोमे राघव प्रातू आणि शेवटचा जो 10वा श्लोक आहे तिथपर्यंत पाठांतर करून रोज ते श्लोक म्हणावेत. म्हणजे अयोध्येच्या रामाला खूप आनंद होईल. आणि हीच मी सर्वांना प्रार्थना करते. आणि तुमच्या सगळ्यांचा मी नमस्कार सांगितला. सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारे आपले राम आहे. अशा प्रकारे मी इथं आले म्हणून मला तुमच्याशी बोलावंशी वाटलं, म्हणून एक छोटासा प्रयत्न केला. नमस्कार.